Loading. तब्बल 11 वर्षानंतर देऊळ बंद 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 3 कोटीची कमाई केली. 21 मेला चित्रपट प्रदर्शित होता. पहिल्या शो पासून रात्रीच्या शो पर्यंत लोकांनी रांगा लावल्या होत्या. आता सुरुवातीला लोकांना वाटलं की पहिला दिवस आहे, खूप दिवसाची प्रतीक्षा आणि स्वामी समर्थांचा पिक्चर आहे म्हणून कदाचित लोकांनी गर्दी केली असावी. पण अचानक 72 तासानंतर आज असा काय चमत्कार घडला की या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड मोडले. अवघ्या 3 दिवसात या कमाईचा आकडा पाहून लोक थक्क झालेच होते. पण या चित्रपटामागचं मोठं रहस्य जेव्हा उघडकीस आलं तेव्हा आणखीनच आश्चर्याचा धक्का बसला. या चित्रपटात एक असा सीन आहे ज्यामुळेच हा चित्रपट सक्सेस झालाय, मोठे रेकॉर्ड याने मोडले आहेत. महाराष्ट्रात अत्यंत ताकदीचा सिनेमा जर कुणी बनू शकतं तर ते प्रवीण तरडे हे लोकांना माहिती होतं. पण या चित्रपटात प्रवीण तरडेंनी असं नेमकं काय केलंय, काय असा चमत्कार झालाय की 72 तासात या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड मोडले. खरं तर हा चित्रपट जेव्हा सुरू होतो तेव्हा सुरुवातीनंतर पहिले 15 मिनिटं जेव्हा हा पिक्चर पाहायला जातो तेव्हा लोकांना वाटतं की हा चित्रपट एखादा देवाधर्माचा अत्यंत रडका पिक्चर असेल, कारण त्याच्यात शेतकऱ्यांचे प्रश्न दाखवले, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही, शेतकऱ्यांची व्यथा सांगितली जाते असं लोकांना वाटतं. पण अचानक 16व्या मिनिटापासून हा चित्रपट पूर्णतः बदलतो आणि ज्यामुळे या चित्रपटाने रेकॉर्ड मोडले. मग कोणता आहे तो सीन की ज्याच्यामुळे हा पिक्चर सगळे रेकॉर्ड मोडणार? खरे तर या चित्रपटामध्ये स्वामी समर्थांची मुख्य भूमिका करणारे दिग्गज अभिनेते मोहन जोशी यांच्यासोबत घडलेला एक खऱ्या आयुष्यातील एक चमत्कारिक किस्सा देखील याच्यामध्ये व्हायरल झालेला आहे. त्यांच्या बाबतीत नेमकं काय चमत्कार घडला हे समजल्यामुळे थिएटरमध्ये आता गर्दी दुप्पट झाली. मग या पिक्चर मधला तो कोणता सीन आहे की ज्याच्यामुळे 72 तासात या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड मोडले? या चित्रपटातील स्वामी समर्थांची भूमिका गाजवणारे मोहन जोशी यांच्यासोबत नेमकं काय चमत्कार घडला की ज्यामुळे प्रेक्षकांची गर्दी दुपटीने वाढली? काय आहेत या चित्रपटाची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट? जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती. 2015 साली देऊळ बंद नावाचा एक चित्रपट आला होता ज्याच्यामध्ये एक नास्तिक वैज्ञानिक देऊळ बंद करतो आणि थेट स्वामी समर्थ येऊन त्याचे चमत्काराने डोळे उघडतात. हा चित्रपट त्यावेळेस प्रचंड लोकप्रिय झाला होता. पण तब्बल 11 वर्षानंतर म्हणजे 21 मे 2026 रोजी देऊळ बंद 2 हा चित्रपट आला. या चित्रपटाची प्रचंड हाईप झाली होती. सगळीकडे चर्चा ट्रेलर नंतरच सुरू झाली होती आणि गुरुवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी गर्दी होणार, पहिल्या दिवशी कमाई होणार हे सगळ्यांना वाटलं होतं. पण 72 तासानंतर अचानक असं काय झालं, काय मोठा चमत्कार झाला? मोहन जोशी ज्यांनी स्वामी समर्थांची भूमिका साकार केली त्यांच्या बाबतीतला काय चमत्कार घडला की ज्यामुळे सगळे जे आकडे आहेत तर ते प्रचंड मोठे झाले? खरं तर पहा, चित्रपटाची सुरुवात आहे ती अतिशय संत आणि गंभीर वातावरणात होते. सुरुवातीला पहिल्या 15 मिनिटात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, कर्जाचा डोंगर, कोरडा दुष्काळ या गोष्टी पडद्यावर दाखवल्या गेल्या. रोज महाराष्ट्रामध्ये 10 पेक्षा जास्त शेतकरी आपलं जीवन संपवतात. हा गंभीर विषय समोर आल्यामुळे प्रेक्षकांना सुरुवातीलाच वाटलं होतं का चित्रपट खूप संत आणि रडका असणार. काही लोकांना ट्रेलर पेक्षा अगदी म्हणजे खूप विचित्र वाटू लागलं होतं. पण पिक्चर अगदी 16 मिनिटाला जेव्हा येतो तेव्हा या चित्रपटात चमत्कारिक टर्निंग पॉईंट येतो जिथून संपूर्ण कथेचा बाजच परततो. विज्ञानाची भाषा बोलणाऱ्या, भक्तीला नाकारणाऱ्या एका आधुनिक पात्राची एंट्री होते आणि तिथून पुढे विज्ञान विरुद्ध भक्ती असा संघर्ष सुरू होतो. प्रवीण तरडेंनी या गंभीर विषयाला अचानक इतकं कळून ठेवणारं मनोरंजक बनवलंय की प्रेक्षक जागेनंतर हलतच नाहीये. चित्रपटाच्या 30व्या मिनिटाला जेव्हा संपूर्ण गाव संकटात असतं तेव्हा पडद्यावर साक्षात स्वामी समर्थांच्या रूपात दिग्गज अभिनेते मोहन जोशी यांची एंट्री होते. पांढरी शुभ्र दाढी, डोळ्यातील ते अलौकिक तेज आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा धीर देणारा आवाज ऐकतात संपूर्ण थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडतो. स्वामींची ही एंट्री प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणते. इथे दिग्दर्शक एक जबरदस्त ट्विस्ट ते आणतात. एकीकडे गावकरी स्वामी भक्तीच्या लीन आहे तर दुसरीकडे राघव शास्त्रीला शेवटी एक फोन येतो आणि तो कथेला वेगळ्या गुढ भावनेवर आणून ठेवतो. पण प्रेक्षकांनो, पडद्यावर जे स्वामी समर्थ आपल्याला लिलय वावरताना दिसतात त्यामागे मोहन जोशी यांनी दिलेली एक मृत्यूची झुंज, त्यांच्या आयुष्यात काय घडलं हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं होतं. चित्रपट हळूहळू 1 तास पूर्ण करतो किंवा तिथे एक इंटरव्हल येतो. या चित्रपटाच्या पडद्यामागची खरी कहाणी तितकीच रंजक आहे. ती कहाणी थक्क करणारी आहे. या भूमिकेसाठी प्रवीण तरडेंनी मोहन जोशीला अगदी 1.5 ते 2 वर्षाची वाट पाहिली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मोहन जोशी यांनी एक वैयक्तिक आणि धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले, हाच पिक्चर मला करायचाच नव्हता. 5 वर्षापूर्वी धर्मवीर चित्रपटाच्या सेटवर काम करत असताना मोहन जोशी यांना अचानक पॅरालिसिस म्हणजे अर्धंग
वायूचा तीव्र झटका आला. या झटक्यामुळे त्यांना उभं राहता येत नव्हतं. बोलतानाची बोलत नव्हती. या परिस्थितीमुळे अभिनयाचा नाद सोडून देण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी देऊळ बंद 2 यांच्यासाठी प्रवीण तरडे तिथे गेले तेव्हा नकार दिला होता. त्यांनी तरडेंना सांगितलं माझ्याऐवजी स्वामीची भूमिका दुसऱ्यांना द्या. तेव्हा प्रवीण तरडे म्हणाले की मी एक तर राघव शास्त्री घेतला नाहीये आणि स्वामीच्या रूपात जर तुम्ही नसाल तर हा पिक्चर त्या ठिकाणी चालणार नाही. आणि ते म्हणाले तुम्ही फक्त माझ्यावर सोडा, मी सगळं करायला तयार आहे, तुम्ही पटकन नीट व्हा. अक्षरशः स्वामी समर्थांच्या भूमिकेसाठी मोहन जोशी या संकटातून उभे राहिले आणि आज ते पडद्यावर आले. आता मध्यंतर इकडे चित्रपटाचा होतो आणि चित्रपट इंटरव्हल नंतर त्याचा दुसरा भाग सुरू होतो. इथे कथा पूर्णतः बदलते. चित्रपटात एका शेतकऱ्याचा अतिशय थेट आणि काळजाला भिडणारा डायलॉग आहे. भाषण करणारं महाराष्ट्रात लय आहे, तू फक्त भाकर दे. हा संवाद व्यवस्थेवर चक्क जोडाव करतो. या भागात एक मोठा सीन येतो आणि ज्याची चर्चा सोशल मीडियावर आहे आणि या सीनमुळे सगळं या चित्रपट जो आहे तो सगळे रेकॉर्ड मोडणार. आता खरं तर एक गाव दाखवले, जे गाव दुष्काळाने हुरपळत होतं. विहिरी कोरड्या पडलेल्या, सावकार शेतकऱ्यांची जमीन जप्त करायला येतात. तेव्हा स्वामी समर्थांच्या भक्तीच्या ताकदीने गावकऱ्यांच्या एकजुटीने एक महाचमत्कार घडतो. हा रणसंग्राम आणि त्या पार्श्वभूमीवर वाजणारं पार्श्वसंगीत इतकं ताकदीचं आहे की थिएटर मधील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं, अंगावर शहारे येतात. भक्तीच्या अँगलने प्रेक्षकांना एक प्रचंड मोठा इमोशनल रिलीज मिळतो, जो बाहुबली किंवा पुष्पा सारख्या मोठ्या सिनेमांच्या तोडीत तोड देणारा फिलिंग ठरला. काही समीक्षकांच्या मते चित्रपटात जे सोल्युशन दाखवलंय, जो पर्याय शेतकऱ्यांसाठी दाखवलाय, तो थोडासा इलॉजिकल किंवा मेलोड्रामॅटिक वाटू शकतो. कारण आजकाल प्रेक्षकांना खूप रिअलिस्टिक गोष्टी पाहण्याची सवय झाली. वास्तविक जीवनात शेतकऱ्यांचे जे गोष्टी होतात त्याचं सोल्युशन प्रॅक्टिकल नसलं तरी भक्ती आणि विश्वासाच्या दृष्टीने हा सीन प्रेक्षकांना खेळून ठेवण्यासाठी यशस्वी ठरतो. आता पिक्चर संपताक्षणी बरेचसे लोक उठून जातात, पण शेवटी होतं काय, की फोन जातो. तो फोन राघव शास्त्रीला जातो. राघव शास्त्री अमेरिकेमध्ये असतो आणि तिथेच त्यांना स्वामी समर्थांचा फोन जातो आणि तिथेच देऊळ बंद 3 ची घोषणा होते. आता या पिक्चरचे पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट काय, तर पहा. पॉझिटिव्ह पॉईंट आहे मोहन जोशींचा अभिनय. पॅरालिसिस सारख्या गंभीर आजारावर मात करून त्यांनी साकारलेले स्वामी समर्थ प्रेक्षकांना थक्क करतात. त्यांचा अभिनय हा या सिनेमाचा खरा आत्मा. प्रवीण तरडेंचं दिग्दर्शन दुसरा पॉझिटिव्ह पॉईंट. व्यावसायिकता आणि भक्तीचा अचूक मेळ त्यांनी घातलाय. स्टार कास्ट आणि संगीत, स्नेहल तरडे आणि इतर कलाकारांची चोख भूमिका बजावल्या. चित्रपटाची गाणी आणि पार्श्वसंगीत अंगावर काटा आणणार आहे. याचे निगेटिव्ह पॉईंट, काही चमत्काराच्या सीन मध्ये व्हीएफएक्स अजून थोडे दर्जेदार करता आले असते, ते थोडेसे कृत्रिम वाटतात. आणि दुसरा निगेटिव्ह पॉईंट, चित्रपटाची लांबी. सेकंड हाफ मध्ये म्हणजे इंटरव्हल नंतर हा सिनेमा थोडा ताणल्यासारखा वाटू शकतो, त्यामुळे याचा वेग कदाचित मंदावतो. आता थोडक्यात सांगायचं झालं तर देऊळ बंद 2 हा केवळ चित्रपट नाही, तर तो प्रत्येक स्वामी भक्तासाठी आणि मराठी सिनेमांच्या चाहत्यासाठी एक भावनिक सोहळा आहे. प्रॅक्टिकल सोल्युशनच्या पलीकडे जाऊन भक्तीची ताकद अनुभवण्यासाठी हा सिनेमा सहकुटुंब थिएटर मध्ये जाऊन पाहण्यासारखा नक्कीच आहे.